जय महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2024-25 जो आहे तो सादर झालेला आहे। यामध्ये युवा वर्गासाठी म्हणजे तरुण मुलांमुलींसाठी 12 योजनेचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे। यामध्ये कोणाला याचा फायदा होणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर मित्रांनो, अतिरिक्त अर्थसंकल्प 2024 युवा वर्गासाठी विविध योजना। तर दरवर्षी 10 लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, त्यात प्रति प्रशिक्षणार्थी दर महिना 10,000 रुपयापर्यंत विद्यावेतन देण्यात येणार आहे। त्यासाठी दरवर्षी सुमारे 6,000 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे। ठीक आहे, शासनाच्या योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी 50,000 युवकांना कार्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे। त्यानंतर जागतिक बँक सहाय्यित 2,307 कोटी रुपये किमतीचा मानवी विकासासाठी उपयोजित ज्ञान आणि कौशल्य विकास 500 औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची दर्जावाढ, मॉडेल ITI, त्यानंतर जागतिक कौशल्य केंद्र, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, डेटा सेंटर अशा विविध संस्थांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे। ठीक आहे, त्यानंतर मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, यवतमाळ, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, कराड जिल्हा सातारा आहे, त्यानंतर अवसरी खुर्द जिल्हा पुणे आहे, येथील तंत्रशिक्षण संस्थेमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यास मान्यता मिळालेली आहे। त्यानंतर पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व नमो महारोजगार मेळाव्यातून सन 2023-24 मध्ये 95,478 उमेदवारांची नोकरीसाठी निवड करण्यात आलेली आहे। त्यानंतर स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनी मुंबई गोवंडी येथे कार्यान्वित, ग्रामीण भागात 511 प्रबोधन महाराज ग्रामीण कौशल्य विकास केंद्र स्थापन, त्यामध्ये 15 ते 45 वयोगटातील 18,980 उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे। त्यानंतर आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था, महात्मा ज्योतिराव फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी इत्यादी संस्थांमार्फत एकूण 2,51,393 विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण, 52,405 विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी प्राप्त करण्यात येणार आहे। त्यानंतर संशोधन व नव उपक्रम केंद्रासाठी विद्यापीठी व शासनाकडून प्रत्येकी 50 कोटी असा एकूण 100 कोटी रुपयाचा निधी तरतूद झालेला आहे। शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत स्वयंरोजगार अर्थसहाय्याच्या योजनेसाठी 100 कोटी रुपयाची निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। त्यानंतर अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी देखील सन 2024-25 पासून विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आलेली आहे। ठीक आहे, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने अंतर्गत दरवर्षी 38 ते 60,000 रुपयापर्यंत निवास भत्ता दिला जाणार आहे। गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार विकास महामंडळातर्फे ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी 82 शासकीय वसतिगृह स्थापन करण्यास मंजुरी मिळालेली आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती आहे जी काही अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये मांडण्यात आलेली आहे। ही आहे युवा वर्गासाठी विविध योजना। तुमच्या मित्रपरिवारामध्ये ही नक्की व्हिडिओ शेअर करा की जे करून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे। मित्रांनो, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।